हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी लेअर. फ्रेंड्स, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये रिअल ब्रायडल मेकअप पाहणार आहोत. या ठिकाणी फर्स्ट आपण चेहरा क्लीन करून घेणार आहोत. चेहरा तुम्ही टिश्यू पेपरनेही क्लीन करू शकता किंवा क्लिन्झिंग मिल्कनेही क्लीन करून घेऊ शकता. जर आपण हळदीनंतर जर ब्रायडल मेकअप करत असाल तर तुम्ही क्लिन्झिंग मिल्कने क्लीन केलेलं योग्य राहील. त्यानंतर मी या ठिकाणी टोनर अप्लाय करून घेत आहे. टोनर नंतर या ठिकाणी आपण मॉइश्चरायझर अप्लाय करून घेणार आहोत. मॉइश्चरायझर हे तुम्ही स्किन टाईपनुसारही यूज करू शकता किंवा या ठिकाणी सीझन वाईज पण तुम्ही यूज करू शकता. ते मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मॉइश्चरायझर नंतर या ठिकाणी आपण अप्लाय करत आहोत ते म्हणजे प्रायमर. प्रायमर हे पण आपल्या स्किन टाईपनुसार प्रायमर आपण यूज करत असतो. जसं की ड्राय स्किन, ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किनला आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रायमर वापरत असतो. प्रायमर नंतर आपण या ठिकाणी बेस घेणार आहोत, जो बेस की आपल्या स्किन टाईपनुसार आपण ठरवतो. या ठिकाणी आपला जो स्किन कलर असेल त्यापेक्षा एक शेड डार्क आपण या ठिकाणी बेस घेणार आहोत. मी या ठिकाणी समर असल्यामुळे डर्मा बेस घेतलेला आहे. हा बेस आपल्याला पूर्ण चेहऱ्यावरती लावून व्यवस्थित ब्रशने ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. बेस ब्लेंडिंग झाल्यावरती या ठिकाणी आपण हायलाइट एरिया घेणार आहोत. हायलाइट एरिया हा आपण लिक्विड फाउंडेशनने घेत असतो. तर या ठिकाणी मी नार्स आणि हुडा ब्युटी फाउंडेशन दोन्ही मिक्स करून या ठिकाणी कलर शेड तयार केलेला आहे. हायलाइट एरियाचा कलर शेड हा बेस शेडपेक्षा 1 शेडने फेर असला पाहिजे. यानंतर हा हायलाइट एरिया आपण ब्लेंडरने ब्लेंडिंग करून घेणार आहोत. लिक्विड ज्या वेळेस आपण वापरतो त्यावेळेस आपल्याला ते ब्लेंडरनेच ब्लेंडिंग करून घ्यायचं असतं. ब्लेंडर हा पाण्यामध्ये व्यवस्थित डीप करून त्यानंतर आपण त्याने ब्लेंडिंग करत असतो. हायलाइट एरियानंतर या ठिकाणी आपण कंटोरिंग करून घेत आहोत. जसं की नोज कटिंग, चीक कटिंग, चिन कटिंग आणि हे व्यवस्थित आपल्याला जागेवरती ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं कंटोरिंग या ठिकाणी सहजासहजी दिसून येईल. कंटोरिंग नंतर या ठिकाणी आपण लिक्विड ब्लश घेतलेला आहे. हे ब्लश आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ब्लशच्या ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे. लिक्विड ब्लशने आपले चीक एकदम असे नॅचरल वाटतात. ब्लश नंतर आपण या ठिकाणी लूज पावडरने पूर्ण मेकअप लॉक करून घेत आहोत. त्यानंतर
फेअर लूज पावडरने या ठिकाणी मी हायलाइट एरिया घेतलेला आहे. डस्टिंग ब्रशने पूर्ण चेहरा डस्ट करून घेत आहे, म्हणजेच आपला एक्स्ट्रा जे प्रोडक्ट असतील ते डस्टिंग ब्रशमध्ये निघून जातील. त्यानंतर मी या ठिकाणी पावडर ब्लशर घेतलेला आहे. पावडर ब्लशर नंतर या ठिकाणी मी घेतलेला आहे ते म्हणजे हायलायटर. हायलायटर हे आपण ब्लशर वरती त्याचप्रमाणे नोज वरती लावून घेत असतो. त्यानंतर आपण या ठिकाणी लिपस्टिक अप्लाय करून घेणार आहोत. लिपस्टिक नंतर आय मेकअप आणि यानंतर आपला पूर्ण मेकअप या ठिकाणी आपल्याला दाखवला जाईल.
तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा रिअल ब्रायडल मेकअप कंप्लीट केलेला आहे. हा लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी सांगितलेली माहिती युजफुल वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.